7:30च्या सुमारास कळंबोली सर्कलच्या खाली एका केमिकलचा टँकर हा पलटी झाला होता आणि एका तर दुचाकी स्वाराचा यावेळेस जागीच मृत्यू झाला आहे। ही घटना सकाळी 8च्या दरम्यान घडली आहे। 3 तासापासून या ठिकाणी ट्रॅफिक जॅम होतं। वाशी ते कळंबोली, तळोजा ते कळंबोली आणि पनवेल ते कळंबोली 3 ते 5 किलोमीटरच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। कळंबोली सर्कलच्या खाली पोलीस यंत्रणा देखील यावेळेस केमिकल हटवण्याचं काम करत होती। आपण सध्या आहोत नवी मुंबईतील कळंबोली सर्कल या ठिकाणी। आपण माझ्या पाठी बघू शकता सकाळपासून या ठिकाणी 2 ते 3 तास झाले ट्रॅफिक जाम झालेला आहे। सकाळी कळंबोली सर्कलच्या खाली एक केमिकल टँकर जो आहे पलटी झाली होता आणि या केमिकल टँकर पलटी झाल्यामुळे एका दुचाकी स्वाराचा या ठिकाणी जागीच मृत्यू झालेला आहे। सकाळपासूनच त्या ठिकाणचं केमिकल हे काढण्याचं काम चालू झालेलं आहे। वाशीपासून ते कळंबोलीपर्यंत, पनवेलपासून कळंबोलीपर्यंत दोन्ही साईडने जे ट्रॅफिक जाम झालेला अशा परिस्थितीमध्ये जे आपण बघू शकता हे ट्रॅफिक जे आहे गेल्या 3 तासापासून या ठिकाणी जाम आहे। जे छोट्या कार्स आहेत, ॲम्ब्युलन्स आहेत, कुठेतरी रॉंग दिशेने आपला मार्ग काढून जाण्याचा प्रयत्न करत आहेत। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।